मुरगुडचे राजकीय तापमान वाढवत अखेर बहुचर्चित युतीला आज शिक्कामोर्तब झाले। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीणसिंह पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाने एकत्र येत महत्त्वपूर्ण युतीची घोषणा केली। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही गटात सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला। मंडलिक गटाकडून तब्बल 5 महिलांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करत जोरदार रस्सीखेच निर्माण केली असताना निवडणुकीच्या सुरुवातीलाच प्रवीणसिंह पाटील यांनी त्यांच्या पत्नीचा अर्ज दाखल करून आपली दावेदारी भक्कम केली होती। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून भव्य शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अमरीशसिंह गाडगे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते। प्रवीणसिंह पाटील यांनी स्वतःच प्रमुख नेत्यांची भेट संजय मंडलिक यांच्याशी घडवून आणत अखेर युती जाहीर केली। या युतीनंतर नगराध्यक्ष पदावर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवू असा ठाम दावा दोन्ही गटांनी केलाय। आज मुरगुड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्यवती सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांचा शिवसेना पक्षातर्फे आता अर्ज भरण्यासाठी मी आलोय। या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, अमरीशदादा घाडगे, भूषणदादा पाटील, सर्व प्रतिष्ठित नामदेवराव मेंढके आणि सर्व प्रतिष्ठित माजी नगरसेवक, आज शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पाटील बहिणींचा अर्ज दाखल केलेला आहे। मोठ्या मताधिक्याने ते विजय होणार हा निर्धार मुरगुडकरांनी आधीच केलेला आहे। त्यामध्ये शिवसेना म्हणजे प्रदेश सचिवांच्या पुढे सांगतो, राज्यातली सर्वाधिक मतांना निवडून येणारा हा उमेदवार असेल या पद्धतीचं शिवसेनेचं। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।